बंगल्याला 9 खिडक्या दावा दरुठा. या बंगल्याला 9 खिडक्या दरवाजा नाही, दरवाजा एकच आहे पण तो ब्रह्मरंध्राचा आहे. ब्रह्मरंध्राचा दरवाजा उघडण्याकरता धरून हात सद्गुरुनाथ दाविले माहेर बाई मी झाले निर्धार. सद्गुरूने हात पकडावा. बुद्ध चक्र, नाभी चक्र, हृदय चक्र, कंठ चक्र, आद्य चक्र, त्या चक्रांचं भेदन व्हावं. आणि या सप्तचक्राचं भेदन झाल्याच्या नंतर मग 9 खिडक्या बंद व्हाव्यात. काय सांगू बाई परिहार मोठा या बंगल्याला 9 खिडक्या दावा दरुठा. दरवाजा नाही, मग दरवाजा आहे पण तो उघडत नाही. मग तो दरवाजा उघडायचा, कोणी उघडायचा? धरून हात सद्गुरुनाथ दाविले माहेर बाई मी झाले निर्धार. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे देवाची द्वारी. उभा क्षणभरीन देवाचं द्वार म्हणजे सद्गुरूची कृपा. त्यानं ब्रह्मरंध्र उघडतं आणि देव भेटतो. देव भेटला की काला होतो. शिदोरी एकात करायची, पण कोणती करायची? विचाराची शिदोरी एकत्रित करायची, देहाची शिदोरी एकत्रित होणं शक्य नाही. मग सगळी शिदोरी एकत्रित करायची आणि देवाने ती शिदोरी एकत्रित केली. आणि भेद न मानता प्रांतभेद संतभेद सगळे भेद मावळले आणि भगवंतानं ती शिदोरी एकत्रित केली आणि तिचा काला करून वाळवंटात सगळ्या गोपाळांना दिला. आणि तोच काला ज्ञानोबरायांनी वाळवंटात केला. आणि तो काला आज आपण इथं या सत्याच्या प्रांगणात करणार आहोत. आता जय विठ्ठल भजन होईल, उपसभा होईल, काल्याचा अभंग होईल, दही अंड्याचा अभंग होईल. शिवाजी बाबा सूचना देतील. आरती लगेच असते का? हा, आरती उपसवार सगळं होईल. आणि हे झाल्यावर बाबा सूचना देतील. सगळा एकंदरीत 7-8 मिनिटाचा खेळ आहे. अजिबात कोणी उठू नका. जर समजा कोणी उठलं हा विठ्ठल जय जय शिंगे नामवे दुरी
म्हणे आता उदाराची या आणि कधी पाय ज्ञानदेव खुर्ची घ्याय महाराजांना बसण्यास ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या मेरडे यादव वस्ती ग्रामस्थ मंडळीने मोठ्या प्रेमानं गेली 28 वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून हा वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा या ठिकाणी भरतो। दिवसेंदिवस या सोहळ्याला मोठं स्वरूप येत आहे। याला कारण जर काय असेल तुमच्या अंतःकरणातील भाव आहे। आज तर आपलं भाग्य आहे या वर्षी महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार रात्री महाराजांनी सांगितलं सिद्ध कीर्तनकार आणि ज्यांच्या जीवनामध्ये अखंड अशी साधना आहे, पांडुरंगाविषयी साधू संतांविषयी आदर आहे असे असणारे हरिभक्तीपरायण आमच्या सर्व वारकऱ्यावरती अतोनात प्रेम करणारे आकाश महाराज वारीच्या वाटेने चालत असताना अनेक साधकांना अनेक विद्यार्थ्याकडे पैसे नसतात, पण दादा त्यांना आळंदी ते पंढरीपर्यंत एकही रुपया लागू देत नाही। बरं असे क्वचित लोक आहेत, म्हणून आपल्या सर्वांचं भाग्य आहे की दादांनी काला आणि जागर आम्ही म्हणलं दादा आमची वस्ती छोटीशी आहे, आम्हाला झेपवणार नाही, कारण त्यांची गाडी त्यांचा जिल्हा वाशिम तिथून 500 किलोमीटर आहे आणि तिथून यायचं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, मला एकही रुपया नसतं, श्रीफळ जरी दिलं तरी मी आपल्या कोणाचे तरी 500 रुपये पडलेले आहेत, ओळख पटवून घेऊन जा। ओळख म्हणजे याच्यातलं नंबर सांगायचा आहे का नाही, नोटाचा, ज्याचे असतील त्यांनी घेऊन जा। पण दादांना म्हटलं आमची वस्ती छोटी आहे, आमच्याच्यानं तुमच्या बिदागीचं होणार नाही, पण दादाने सांगितलं आमच्या या सर्व नाना मंडळींना, तुका नाना असतील, सुभाष नाना असतील, रामभाऊ नाना असतील, आमचे गोपीचंद महाराज असतील, ही वारकरी मंडळी सगळी भेटायला यायची वारीमध्ये। त्यांनी सांगितलं तुळशीचं पान जरी माझ्या हातावर दिलं तरी मला पुरे झालं आणि मी तुमच्या वस्तीवरती येईल आणि माऊलीच्या चरणी माझी सेवा समर्पित करेन। एकदा सर्वांनी महाराजांनी दाखवलेला मोठेपणा आहे, आपल्या या छोटीशा वस्तीत येऊन अतिशय गोड अशी सेवा दोन्ही कीर्तनाच्या माध्यमातून पांडुरंगाच्या चरणी माऊलीच्या चरणी समर्पित केली। गावकऱ्यांच्या वतीनं महाराजांचं अभिनंदन। आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील संगीत विशारद ज्यांनी 12-12 वर्ष गायनाचा अभ्यास केला, आमचे अमोल महाराज आणि पवनजी महाराज, मृदंग विशारद तुषार महाराज, आपल्या गावचं भूषण आकाश महाराज, काळे महाराज, आपल्या गावातील भजनी मंडळी यांचंही गावकऱ्यातर्फे मनपूर्वक अभिनंदन। ज्यांनी ज्ञानेश्वरी पारायण केलं आणि सकाळचा प्रहरी काकडा आरती केली आणि पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा केली असे असणारे आमचे कोकाटे बाबा, त्यांचंही गावकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन। आणि या ठिकाणी आपण सर्वांनी या वारकऱ्यावरती केलेलं प्रेम आहे त्या ऋणातून मुक्त आम्ही होऊ शकत नाही। 28 वर्ष जसं पाण्याला पूर यावा आणि तो वाढत वाढत जावा तसं या वस्तीवरलं प्रेम आहे आणि ते वृद्धिंगत होत आहे। हेच वृद्धिंगत व्हावं आणि पांडुरंगाने आणि माऊलीने त्यांच्या कुशीत घेऊन
आपल्याही जीवनाचा काला करावा। आता या ठिकाणी आलेले गावातील प्रतिष्ठित मंडळी, वारकरी मंडळी यांचा या ठिकाणी अगदी थोड्या वेळामध्ये सन्मान होईल। ही आपली कार्यकर्ते मंडळी आमचे अर्जुनराव या ठिकाणी 2 शब्द बोलतील, ज्यांचा सन्मान होणार आहे। त्यांनी लवकरात लवकर यायचं, वेळ बराचसा झालेला आहे। सुंदर असा स्वयंपाक, सर्वांचं लक्ष तिकडे लागलेलं आहे। तो अगदी थोड्याच वेळात त्यांचा सन्मान होईल आणि मग नंतर महाप्रसाद सर्वांना मिळेल। अतिशय सुंदर असा महाप्रसाद या ठिकाणी बनवलेला आहे।